राज्यातील महायुती सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सध्या चांगलीच लोकप्रिय झाली आहे। या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपये मिळत असल्याने महिलांनी त्याचा सदुपयोग सणासुदीच्या काळात केला आणि आपल्या परिवारामध्ये आनंदाची पेरणी केली। त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खऱ्या अर्थाने राज्यातील महिलांचे लाडके भाऊ झाले आहेत। राज्यातल्या लाखो महिला त्यांना दुआ देत आहे। ही योजना यशस्वीपणे राबवून दाखवल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याचा नक्कीच फायदा होणार आहे। तर दुसरीकडे विरोधकांनी देखील या योजनेवरून खूप टीका केली होती। मुख्यमंत्र्यांची ही योजना फक्त नावापुरती आहे, कोणाला पैसे मिळणार नाही असा त्यांनी सांगावा केला होता। पण आता विरोधक सुद्धा म्हणत आहे की ही योजना आम्ही पण चालू ठेवू। एका अर्थाने ही योजना म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हुकमी हक्का आहे, जो येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला पुन्हा एकदा सत्तेत बसवेल। यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण कुटुंब भेट कार्यक्रम हाती घेतला आहे। यामध्ये लाभार्थ्यांच्या घरी जाऊन शिवसैनिक सरकारच्या इतर योजनांचाही प्रचार प्रसार करत आहे। थोडक्यात महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं पारडं जड असेल हे मात्र नक्की। सर्वसामान्य जनतेपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अनेक योजना पोहोचल्याने सर्वसामान्य जनतेमध्ये त्यांची प्रतिमा उंचावली आहे। संपूर्ण जनता त्यांच्या पाठीशी ठाम आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उंचावलेली प्रतिमा नक्कीच निवडणुकीत निर्णायक असेल।